एकदा स्वागत करते कोकणातील अंकिता या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला खास व्हिडिओ असणार आहे श्री हृदयनाथ कर्देकर यांच्याकडे त्रैवार्षिक गोंधळ आहे आणि देव कसे बाहेर काढतात, गोंधळ कसं नाचतात हे तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। औदुंबरवाडी लाडघरमधील श्री हृदयनाथ कर्देकर यांच्याकडे कुलदैवत श्री तुळजाभवानी आईचे त्रैवार्षिक म्हणजे दर 3 वर्षांनी गोंधळ घातले जाते। या देवीच्या गोंधळा दिवशी घरातील कुटुंबीय घरोघरी जाऊन जोगवा मागतात। जोगवा मागणे म्हणजे तुळजाभवानीच्या नावाने भिक्षा मागून ती देवीचा प्रसाद म्हणून स्वीकारणे होय। घरी सुखशांती आणि देवीची कृपा मिळावी म्हणून कुलदेवीचा जोगवा मागितला जातो। नापूस गेलाय भेटला मला। मुख्यतः गोंधळी समाजाचे लोक पारंपरिक वेशात हातात संबळ तुणतुणे घेऊन घरोघरी जातात। सिद्धीच्या बनवत येऊ तिकडे आहे। आईचा जोगवा मागे अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे पदगार देवीची भक्तिगीते गाऊन देवीच्या नावाने धान्याची भिक्षा मागितली जाते। यावेळी झोळीत तांदूळ, नारळ, सुपारी आणि दक्षिणा दिली जाते। नमस्कार करा। या दिवशी रात्री सर्व गावकऱ्यांना प्रसादी म्हणून शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची व्यवस्था असते आणि वाडीतील महिला एकजुटीने व आनंदाने सगळे जेवण बनवतात। तुळजाभवानीचा गोंधळ हा महाराष्ट्रातील एक धार्मिक विधी आहे जो कुलदेवीच्या आराधनेसाठी गोंधळी समाजाकडून मानला जातो। या दिवशी तुळजाभवानी देवीच्या पूजेसाठी 5 जोडपे आणि 11 सवाशीण महिला पूजेसाठी सांगितल्या जातात। उपासकरी जोड्यांपैकी 2 जोडे पुढे या। एकाने काकडी हातामध्ये घ्या।
डोक्यामध्ये टोपी घालून या. यजमानींच्या हातामध्ये ड्युटी द्या. किती बघूया भाऊ या उपास्थित जोड्यांपैकी 2 जोडी घे. एकाच्या हातामध्ये काकले दे, एकाच्या हातामध्ये घाट परत द्या. 2 आहेत. नाही देऊ ते आहे. काकडी तुला का अगरबत्ती घंटी हा देवाजवळ घाटपर्यंत बंद राहायचं नाही. आतून बाहेर येतपर्यंत परत हा घंटी वाजवतच राहायचं, बंद करायची नाही. आरती ड्युटी काकडीला घाट दुपार देऊन आपल्याला देवाजवळ जायचं आहे आतमध्ये. चला वाजवत करा सुरुवात. बऱ्याच लांबून आलेले आहे. ड्युटीवर तेल घालून झाल्याच्या नंतर महिला मंडळीला माईक जवळ यायचं, वजनदार असं नाव घ्यायचं आणि नंतर जायचं. तर हे 5 वर्ष शोधून ठेवलेले आहे. कशी नावं घेतील बघा तुम्ही फक्त. दणकेबाज ठसकेबाज आंबाबाई इकडनं फिरून यायचं, प्रदक्षिणा पूर्ण करायची. अर्धवट थांबू नका. म्हणा मोठ्याने ना दिसली नाही. भाऊ तुम्ही खाताव काय? गोंधळाच्या सुरुवातीला दिवट्या पेटवल्या जातात. हे ज्ञानाचे आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. पारंपरिक पोशाख परिधान केलेले गोंधळी तसेच गावकरी ढोलकी आणि तुंतुणे यांसारख्या वाद्यांच्या साथीने देवीचे गुणगान गातात आणि नृत्य करतात.
तुळजाभवानी देवीचा गोंधळ नृत्य आणि गायन पूर्ण झाल्यावर देवीला साकडे घालून आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आरती केली जाते. ही आरती जय देवी या स्तुतिगीताने तसेच तुळजापूरच्या प्रथेनुसार भवानी मातेच्या चरणी समर्पित केली जाते, जी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होते. आरतीनंतर सर्व गावकऱ्यांना शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची पंगत वाढली जाते. औदुंबरवाडी लाडघरमधील महिला सर्व जेवण एकजुटीने आणि आनंदाने बनवतात. तसेच सर्व ग्रामस्थ गोंधळाला आलेल्या सर्व पाहुण्यांना जेवण वाढतात. त्यानंतर महिला व ग्रामस्थ जेवण करतात. कोकणात गोंधळ अशा प्रकारे घातले जाते. दिवट्या नाचवल्या जातात. गावकरी उत्साहाने दिवट्या घेऊन नाचतात. आपला आजचा गोंधळाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.